हा कार्यक्रम जॉयस मायर मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्रपरिवारांमुळे शक्य झाला आहे. बघा, जेव्हा आपण तक्रार करतो तो देवाचा अपमान असतो आणि ते धोकादायक आहे, कारण जेव्हा आपण तक्रार करतो तेव्हा आपण शत्रूसाठी दरवाजा उघडत असतो. आज मी जो संदेश सांगणार आहे तो तुम्हाला ऐकायचा असो किंवा नसो, पण कोणीतरी असेलच ज्याला गरज असेल त्याची, म्हणून तुम्ही थोडीशी टिपणं काढा किंवा एखादं पुस्तक विकत घ्या. पण मला माहिती आहे तुम्हाला त्याची गरज नाही, कारण मी तक्रारी थांबवण्याबद्दल बोलणार आहे. मला खात्री आहे की तुम्हाला गरज नाही आहे, तुमच्यापैकी कोणालाच गरज नाही, बरोबर ना? बघा, जर आपण एक दिवस जरी कुठलीही तक्रार न करता पार पडला तर तो खरंच एखादा मोठा असा चमत्कार असू शकेल. बघा, आपल्याकडे जितकं जास्त तितके आपण तक्रारी जास्त करतो. 2 आठवड्यांपूर्वी मी काय केलं माहिती आहे का? मी फ्रीजच्या दरवाजापाशी गेले, दरवाजा उघडला, उभी राहिले, आतलं अन्न बघितलं आणि मग मी असं म्हटलं की बापरे, मला आता कंटाळा आलाय रोज रोज काय खायचं याचा विचार करत राहून. आणि कुणी कधी असं म्हटलंय का? तुम्ही हे असं कधी केलंय? बघा, हां, हात वर आलेत बरेच. किंवा मी माझ्या कपाटापाशी जाते, खरं तर एक छोटी खोलीच आहे माझ्या कपड्यांची, आणि मी असं म्हणते की मी इतकी कंटाळले रोज कुठले कपडे घालावे त्याचा विचार करून. बघा, जेव्हा मी किशोरवयीन होते आणि माझं कपाट हे एवढंसच होतं, माझ्याकडे फक्त 7च पोशाख होते, मी गोंधळत नव्हते काय घालायचं विचार करून, कारण एक सोमवारचा, एक मंगळवारचा, एक बुधवारचा असं ठरलेलं होतं. त्यापेक्षा जास्त नव्हतंच माझ्याकडे. मी माझ्या शूजबद्दल गोंधळून जायचं नाही, कारण माझ्याकडे 2च जोड्या होत्या. आणि बघा, बऱ्याचदा आपण तक्रारी करतो ते आपल्याकडे खूप काही असतं म्हणूनच, आणि आपल्याकडे खूप खायला प्यायला असतं म्हणूनच आपण गोंधळून जातो की नेमकं काय खायचं. पण हे दयनीय नाही का की अशा देशात जिथे तुम्हाला हवं असलेलं काही खाऊ शकता, कुठल्याही वेळी खाऊ शकता, फ्रीजच्या दरवाजापाशी उभं राहतो, काय खायचं हे माहीत नसल्याने आपण तक्रार करतो, काय खायचंय याचा विचार करून कंटाळतो. पण तुम्हाला एक किस्सा सांगते की एक मिशनरी, तिचा नवरा आणि ती आणि तिचं कुटुंब अनेक वर्षांसाठी आफ्रिकेत राहिलं, आणि ते घरी वर्षातून 1-2दा यायचे. आणि आफ्रिकेत जिथे ती राहायची त्यांच्याकडे एक प्रकारचं धान्य होतं ज्याला विटबिक्स म्हणायचे, आणि तिला ते धान्य आवडायचं आणि तिची ती आवडती गोष्ट होती जी घरी असल्यावर ती करायची. तिला आवडणारं थोडं धान्य ती घ्यायची. आणि बघा, ती काही वर्षांसाठी घरी गेली नाही आणि गोष्टी बऱ्याच वाढल्या आणि खूप विविधता होती, आणि म्हणून तिच्या नवऱ्याने तिला किराणा दुकानात सोडलं आणि म्हणाला तो बाहेर तिची वाट पाहत थांबेल. ती आत गेली आणि ती बाहेर आलीच नाही. आणि एकदाची ती बाहेर आली, तिच्याकडे काहीच नव्हतं. तो म्हणाला की अगं धान्य कुठे? ती म्हणाली मी इतकी गोंधळले कुठलं धान्य घ्यायचं याचा विचार करत, कारण इथे इतकी विविधता आहे की मी शेवटी सोडून दिलं आणि मी काहीच विकत घेतलं नाही इथून. किती जणांना माहिती आहे की आपल्याकडे भरपूर विपुलता चालू आहे सध्या. देव एकदा मला म्हणाला, जॉयस, जर तू कशाची तक्रार करणार असलीस तर प्रार्थनेबद्दल चिंता करू नकोस. कारण देव तक्रारींचं उत्तर देत नसतो. प्रत्येक डिपार्टमेंट स्टोअरचा एक तक्रारींचा विभाग असतो, पण स्वर्गात कुठलाही तक्रारीचा विभाग नसतो, बरं का. जिथे तुम्ही एखाद्या समस्येची तक्रार कराल आणि ते तिथल्या तिथे त्याची दखल घेतील. आपल्या समस्यांची दखल आपण प्रार्थना करून आणि देवावर विश्वास ठेवून घेतो, तक्रारी करून नव्हे. ती नाही पद्धत त्याची. खरं तर माझ्या विचारांचा कल असा होता की जर आपण कशाबद्दल तरी प्रार्थना केली आणि मग पूर्ण फिरलो आणि त्याची तक्रार केली, आपण कदाचित जे चांगलं केलं असेल ते अपूर्ण ठेवतो. आणि खरंच आज आपण भरपूर हसणार आहोत. माझ्याकडे तुम्हाला सांगायला काही मजेशीर गोष्टी आहेत, पण मला आधीच सांगायचंय की तुम्हाला वाटतं त्यापेक्षा हा गंभीर असा संदेश आहे, बरं का. नुसतं हसायचं नाही आहे आपण. आणि बघा, आपण तक्रार करतो तेव्हा तो देवाचा अपमान असतो, आणि ते
धोकादायक आहे, कारण आपण त्यामुळे शत्रूसाठी दरवाजा उघडतो. आणि बघा, मला तुम्हाला एवढंच सुचवायला आवडेल की तुम्ही जास्त गंभीरतेने हा संदेश घ्या आणि तक्रार करू नका. कधी केली तर त्याला पाप समजा आणि त्याबद्दल कायमच पश्चाताप करा. किती जणांचे आपल्या मुलांशी चांगले संबंध आहेत? ठीक आहे, माझेही आहेत. किती जणांना आपण आपल्या मुलांसाठी खूप काही करूनही ते सतत तक्रारी करतात, याचा राग येतो किंवा वाईट वाटतं? सांगा, तुम्हाला वाटतं की मुलं का तक्रार करतायत इतकं सगळं देऊन? मग साधा विचार करा की देवाला कसं वाटत असेल. प्रत्येक गोष्ट जी त्याने आपल्यासाठी केली, त्याचा एकुलता एक पुत्र आपल्याला दिला, त्यासाठी त्याने केलेले सगळे त्याग, आणि बघा हे सगळं करूनही आपण तक्रार करतो. आणि एक सांगू का, मला तक्रार करण्यासाठी प्रयत्न करावे लागत नाहीत, पण न करायला मात्र लागतात. कारण तक्रार करणं हे असं आहे की आपल्या आयुष्यातल्या कुठल्याही गैरसोयीबद्दल, अडचणीबद्दल ती एक आपोआप अशी प्रतिक्रिया येते. आणि बघा, माझा विश्वास आहे की मी तक्रार करणं हे पाप आहे हे आध्यात्मिकरित्या निश्चितच सिद्ध करू शकते. आणि ते दरवाजा उघडत असतं शत्रूसाठी. आणि मला तक्रारींबद्दल एक आरोग्यदायी, आदरयुक्त अशी भीती आहे. म्हणजे याचा अर्थ असा नाही की मी कधीच तक्रार करत नाही, पण मला त्यावर संदेश द्यायला आवडतं, कारण त्याद्वारे मी ते वारंवार ऐकते. शेवटी माझ्या बंधूंनो, प्रभूमध्ये आनंद करा अशा गोष्टी तुम्हाला लिहिण्यास मी कंटाळा करीत नाही, पण ते तुमच्यासाठी सुरक्षितपणाचे आहे. बघा, बायबलमध्ये असं काही नाही जे एकदा ऐकलंय ते पुन्हा ऐकायची गरजच नाही. बघा, प्रत्येक शब्द हा नवीन शब्द बनायची गरज नाही, तो आत्ताचा शब्द बनण्याची गरज आहे. हे असं नक्कीच नाही जे तुम्ही आधी कधी ऐकलं नसेल. शक्यता आहे की तुम्ही ते पुन्हा पुन्हा सुद्धा ऐकाल, पण जर तुम्ही माझ्यासारखे असाल तर तुम्हाला ते प्रत्येक वेळी ऐकायला नक्कीच आवडेल, कारण त्याची गरज आहे. आमेन. तर चला आता पुढे बघूया. फिलिपेकरास अध्याय 4 वचन 6. कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. पहिले थेसलोनिकरास अध्याय 5 वचन 16 ते 19. सर्वदा आनंदित असा, निरंतर प्रार्थना करा, सर्व स्थितीत उपकार स्तुती करा, कारण तुम्हाविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे. आत्म्याला विझवू नका. आता बघा, विझवणं म्हणजे काम करण्यापासून थांबणं. आणि बघा, आपण मुद्द्यावर येऊया. हे सोपं करून सांगायचं तर याचा अर्थ, एखादी परिस्थिती समजा माझ्या आयुष्यात असेल आणि मला देवाच्या मदतीची गरज असेल, आणि जर मी प्रार्थना करत असेन, कदाचित नसेन, पण मी प्रार्थना करते असं म्हणूया, पण मी त्याबद्दल तक्रारही करते, तर मग माझी तक्रार त्या पवित्र आत्म्याला माझ्या आयुष्यात आणि त्या परिस्थितीत काम करण्यापासून थांबवते. बघा, यहुदींनी 40 वर्ष घालवली 11 दिवसांच्या यात्रेसाठी. त्यांचं मला अजूनही आश्चर्य वाटतं. आणि अजून किती वर्ष आपण अरण्यात असेच भटकत राहणार आहोत, वचनदत्त भूमी शोधण्याच्या प्रयत्नात, आणि आपल्याला कळत नाहीये की आपण का मागे राहतोय. आणि कधी कधी गोष्टी आपल्याला वाटतात तेवढ्या गुंतागुंतीच्या नसतात, त्या खूप साध्या सोप्या असतात. आणि एकदा मी अरण्यातील मानसिकता नावाचा संदेश दिला होता, मला वाटतं तो मला परत द्यावं लागेल. पण मी अभ्यास केलाय की यहुदी हे 11 दिवसात तो प्रवास करू शकत होते, तरी त्यांना इतके दिवस का लागले? आणि त्या साध्या गोष्टी होत्या. खूप अधीरता, देवाला दोषी ठरवणं त्यांच्या समस्यांसाठी, मोशेला दोषी ठरवणं समस्यांसाठी, खूप तक्रारी करत राहणं. म्हणजे त्यांच्यासाठी आकाशातून चमत्कारी अन्नाचा पाऊस पडला आणि ते म्हणाले की या हलक्या तुच्छ अशा मान्नाचा आम्ही तिरस्कार करतो. त्यांना ते आवडलं नव्हतं आणि म्हणून ते तिथेच राहिले. आणि मला हे कुठे मिळालं ते मला आठवत नाही, पण मला एकदा तक्रारीची व्याख्याच मिळाली होती आणि त्या व्याख्येच्या एका भागात म्हटलं होतं की तक्रार करणं म्हणजे त्यातच राहणं.
म्हणजे मी जेव्हा कशाबद्दल तरी तक्रार करते, मी त्यावेळी कृतज्ञ होणं शिकत नसते आणि मी त्यातच राहत असते. बघा, आपल्याला काळजीपूर्वक असावं लागतं की किती किती जणांना माहिती की जे तुमच्याकडे नाही त्याकडे पाहणं खूपच सोपं असतं. तुमच्याकडे नाही ते पाहणं खूपच सोपं आहे आणि त्याबरोबरची समस्या अशी आहे की जितक्या जास्त गोष्टी तुम्ही पाहाल तितक्या तुमच्याकडे असलेल्या गोष्टी गमवाल. म्हणजे एक सांगू का, आपल्याला इतकं काही मिळालंय खरं तर, आणि आपल्याला इतक्या संधी मिळतात, आणि खरं तर मी हे फक्त म्हणतीये, आपल्या सगळ्यांना माझ्यासकट खूपच मिळालंय. आपल्याकडे इतक्या गोष्टी आहेत की त्यामुळेच आपण निराश होतो आणि आपण अजून गोष्टी आणत राहतो. आणि बघा, मला वाटतं देवाला आपण गोष्टींचा आनंद घ्यायला हवाय, पण कधी कधी गोष्टी जास्त झाल्यामुळे खरं तर तुम्ही तुमच्या आयुष्यात इतका तणाव आणता की तुम्ही निराश होता. आणि मी एक गिव्हिंग बॉक्सच ठेवलाय माझ्या घरामध्ये, आणि तो चांगला मोठ्या आकाराचा आहे, आणि मी कमीत कमी दर 3 ते 4 आठवड्यांनी त्यामध्ये गोष्टी भरते. म्हणजे त्या वस्तू काही खराब झालेल्या नसतात, पण त्या मी वापरत नसलेल्या गोष्टी असतात, बऱ्याच काळ न वापरलेल्या, आणि मग किमान आपण त्या गोष्टी वेगळ्या ठेवू शकतो ज्या आपण वापरत नाही आहोत, आणि मग आपण देऊ शकतो की कुणाला तरी त्या उपयोगी पडतील, आणि तुमच्या घरात त्या पडून राहण्यापेक्षा कुणाला तरी उपयोगी पडतील, आणि आपण कृतज्ञ राहू. मी गरम पाण्यासाठी सुद्धा देवाचे आभार मानते, कारण मला गरम शॉवर किंवा गरम पाण्याने आंघोळ करायला आवडते, आणि मी स्वच्छ पाण्यासाठी सुद्धा देवाचे आभार मानते, कारण मला मैल पाण्यासाठी वणवण नाही करावी लागत, लांबून ते भरून नाही आणावं लागत मला. आणि मी देवाची आभारी आहे की मी चालू शकते, मी बोलू शकते, मी बघू शकते, मी ऐकू शकते. आणि बघा, कितीतरी जण स्वतःहून पलंगावरून उठू शकत नाहीत, चालू शकत नाहीत, त्यांना अर्धांग वायू झालाय आणि ते व्हीलचेअरवर असतात. ते लोक बघा, त्यांना शौचालयात जाण्यासाठी सुद्धा इतका वेळ लागतो, आणि आपण साध्या गोष्टींसाठी किती तक्रारी करत राहतो सांगा. जे काही तुम्ही कराल ते कुरकुर व वादविवाद न करिता करा. फिलिप्पिकरास 2:14-15 यासाठी की या कुटील व विपरीत पिढीत तुम्ही निर्दोष व निरुपद्रवी अशी देवाची निष्कलंक मुले असे व्हावे, त्या लोकांमध्ये तुम्ही जीवनाचे वचन पुढे करून दाखवताना ज्योतीसारखे जगात दिसता. सगळ्या गोष्टी तक्रार न करता किती गोष्टी करू शकतो आपण, किती गोष्टी, आणि आपण कृतज्ञ किती वेळा असायला हवं. म्हणूनच तो तक्रारींशिवाय जगायला सांगतोय, यासाठी की या कुटील व विपरीत पिढीत तुम्ही निर्दोष व निरुपद्रवी अशी देवाची निष्कलंक मुले असे व्हावे, त्या लोकांमध्ये तुम्ही जीवनाचे वचन पुढे करून दाखवताना ज्योतीसारखे जगात दिसता. म्हणून देव म्हणतो, जगात तुम्ही येण्याचा आणि माझ्यासाठी ज्योतीसारखा प्रकाश होण्याचा एक मार्ग असा आहे की जग जे करतं त्या विरुद्ध करायचं आणि तक्रार करण्याऐवजी कृतज्ञ व्हायचं. इतर प्रत्येकासारखं सतत तुमच्या कामाच्या ठिकाणची परिस्थिती, तुमचा बॉस किंवा हे किंवा ते असं सतत तक्रारी करत राहू नका, त्यांच्यामधले होऊ नका, तर वेगळे व्हा. आणि कदाचित तुम्ही असंही म्हणू शकता की मला माहिती आहे इथं सगळंच परिपूर्ण नाहीये, पण माझ्याकडे काम आहे यासाठी कृतज्ञ आहे मी. खूप जणांकडे कामच नाहीये, किंवा कदाचित जेव्हा तुम्हाला तुमच्या नवऱ्याबद्दल तक्रार करायची असेल, लक्षात ठेवा की कुठेतरी अशी एकाकी स्त्री आहे जिला कदाचित त्याला तुमच्यापासून दूर करायला आवडेल. आमीन. अहो, काही जणांना एकत्र बसून जेवण करण्यासाठी दुसरं कोणी नसतं. आपल्याकडे इतकं असतं तरी तक्रारखोर होतो आपण. बघा, मला 8 आठवडे लागले. त्या 8 आठवड्यांमध्ये मी सगळ्या गोष्टी लिहून काढल्या ज्याची मी तक्रार करू शकेन किंवा तक्रार केली होती, आणि मला वाटलं की मी ते तुमच्याबरोबर शेअर करावं. 34 गोष्टी माझ्या बाबतीत घडल्या. बघा, गोष्टी सततच होत असतात. म्हणजे मला वाटतं, मला नाही माहीत की खेळ हा शब्द योग्य आहे का, पण बघा, आपण ते सैतानाबरोबर खेळल्यासारखं करायला हवं. जेव्हा तो आपल्याबरोबर काही खेळतो तेव्हा
आपण तक्रार करणं नाकारायचं, मग त्याने कितीही प्रयत्न केले तरी. चला जरा बघूया की आपल्याला तो खेळ खेळायला किती जमतंय ते. आपण किती तीव्रतेने तो खेळतोय आणि असं म्हणतोय की देवा, खरंच देवा मी आभारी आहे, मी किती आशीर्वादित आहे, मी किती सुखी आहे. आणि बघा, हे सुद्धा हीच ती गोष्ट आहे की आपल्याला जरी समस्या असली ना, देव आपल्या आयुष्यात आहे आणि तो त्या समस्या सोडवायला आपल्याला मदतही करतोय. बघा, आज तुमच्याकडे समस्या आहेत, पण येशू जर तुमच्या बाजूने नसेल तर काय होईल? आमेन. मी म्हटलं तसं मला माहिती आहे तुम्हाला लोकांना याची गरज नाही, पण किती जणांना वाटतं तुमच्या माहितीतल्या दुसऱ्या कुणाला तरी या संदेशाची गरज असेल? मला नाही माहित की तुम्ही हा संदेश दुसऱ्यांपर्यंत पोचवाल की नाही, पण तुम्ही ते करू शकता. तुम्ही ती पुस्तकं विकत घ्या या संदेशावरची आणि एखाद्या कटकट्या व्यक्तीला द्या जो काही झालं तरी आनंदी राहूच शकत नाही, त्याला देऊ शकता तुम्ही ते. ठीक आहे. आता पुढच्या 34 गोष्टी. पहिली गोष्ट ही झाली की जिममध्ये माझी पाठ दुखावली गेली आणि मग माझ्या लाकडाच्या टेबलवर खूप जास्त पाणी सांडलं की ज्यामुळे ते त्यात मुरलं आणि ते वाया गेलं. माझं मनगट मुरगळलं. माझं काही सामान मी विमानात विसरले. नर्सिंग होमने मला 2दा फोन करून माझ्या आईची तक्रार केली. आता बघा, काही वर्षांपासून आम्ही माझे आईवडील आणि माझी मावशी यांची काळजी घेतोय आणि ते नर्सिंग होममध्ये आहेत. बऱ्याच वर्षापासून आम्ही त्यांना तिथे ठेवलंय आणि त्यामुळे त्याचे पैसे भरले आहेत आणि जे खूपच महागडं आहे. आणि काय होतं की आम्हाला कधी त्या नर्सिंग होममधून फोन येणार हे आम्हालाच माहीत नसतं. पण म्हणजे नर्सिंग होममधून फोन म्हणजे याचा अर्थ की तुम्ही तिथे धावत जायची गरज असते. तुमच्या आईला काहीतरी झालेलं असतं, आजी आजारी असू शकते, आत्या त्रास देत असते, डॉक्टरांचं काहीतरी म्हणणं असतं, त्यासाठी पैसेही हवे असतात, असं काहीतरी. आणि तुम्ही मोकळे असता तेव्हाच असा फोन येईल असं नाही, तर उलट तुम्ही खूप कामात असतात त्याच वेळेला नेमका नर्सिंग होममधून फोन येतो आणि मग तुमचा गोंधळ उडतो. तर नर्सिंग होमने 2दा मला फोन केला. माझी पाठ अजूनही दुखत होती. पाठदुखीसाठी व्यायाम करत असताना माझा हातच दुखावला गेला. नर्सिंग होममधून पुन्हा माझ्या आईसाठी फोन आला आणि मी लाल भडक सॉस पांढऱ्या सोफ्यावर सांडला. देवने घरात गोल्फ खेळायचा प्रयत्न का केला कुणास ठाऊक, आणि त्याने खिडकीची काच फोडली आणि मध्यरात्री एका उशीलाच देव समजून मी वेड्यासारखी बोलायला लागले. वेडी झाले होते, फार वेडी झाले होते मी तेव्हा. माझ्या बजेटमध्ये नव्हतं तरी मला पैसा खर्च करावा लागला, सोफा बदलावा लागला आणि मी पॅन्ट घालत असताना माझ्या पायाचा अंगठा त्यात अडकला आणि तो ताणला गेला आणि माझा अंगठा सुजला, काळा निळा पडला, कारण तो माझ्या पॅन्टमध्ये अडकला होता म्हणून. या सगळ्यात आणखीन एकाची भर पडली. मला माझ्या आत्याला सांगावं लागलं, जी 68 वर्षांची आहे, की तू आता काम करू नको, शांतपणे आराम कर. तुम्हाला एखाद्या वयस्क व्यक्तीला हे सांगणं कठीण असतं की बाई कुठेतरी अडकशील, पडशील, हाड तुटेल, नाही का. माझी आई माझ्या मागे लागली की मला नवीन टीव्ही घेऊन दे, कारण मला ऐकायला येत नाही. खरं तर ती तिचं कानाचं मशीन लावायला नकार देत होती. टीव्ही अतिशय उत्तम होता. मी निवांतपणासाठी स्पा घेण्यासाठी म्हणून गेले आणि त्या स्पा सेंटरमध्ये माझी पॅन्टच हरवली आणि मी वेड्यासारखी टॉवेल गुंडाळून फिरत होते. म्हणजे माझी पॅन्ट हरवलीच. तुम्ही म्हणाल म्हणजे काय होतं, तुम्ही स्पामध्ये जाता तेव्हा तुम्हाला एक तिथे लॉकर मिळतो ज्यात तुम्ही तुमचे कपडे ठेवता, आणि कुणास ठाऊक काय झालं, ती पॅन्ट तिथे नव्हती. माझी पॅन्ट दुसरं कुणी घालून गेलं की काय कुणास ठाऊक, पण झालं असं काहीतरी. मग माझी मालिश झाली आणि मी कपडे घालत होते आणि मला माझा टॉप मिळाला आणि मला शूज मिळाले, पण मला पॅन्ट मिळालीच नाही. आणि आता मला सांगा, टॉवेल गुंडाळून कशी बाहेर पडू मी तिथून? आणि त्यावेळी माझी विनोदबुद्धी जागृत झाली नाही असं म्हणायला की माझ्या सगळ्या सुखासाठी देवा मी आभारी आहे तुझी. किमान माझा टॉप तू शाबूत ठेवलायस त्याबद्दल आभारी आहे. आणि बघा, मी त्या दिवशी मूडमध्ये नव्हते आणि मग मला वाटलं की आता मी काय करणार, तर मी टॉवेल गुंडाळला आणि डेस्कपाशी गेले
आणि मी असं म्हणाले की बघा, एक समस्या आहे की माझी पॅन्टच हरवली आहे. आणि तर बघा, असं नाही की कोणीच मला ओळखत नव्हतं, त्यामुळे ते असं नव्हतं की कुणाची तरी पॅन्ट हरवली आहे, नाही का. जॉयस बाहेर तिथे होती आणि ती म्हणत होती माझी पॅन्ट हरवली आहे. तर ते म्हणाले की गिफ्ट शॉपमधून तुम्ही एखादी पेअर घेऊ शकाल. तर मी त्या गिफ्ट शॉपमध्ये गेले आणि मी टॉवेल गुंडाळून त्या लॉबीमधून तशीच गिफ्ट शॉपमध्ये गेले. चला आता, म्हणजे हे असं आयुष्य आहे. अशा प्रकारच्या गोष्टी लोकांच्या बाबतीत घडतात आणि त्या जरा जास्तच नियमितपणे घडतात. आणि मला वाटतं की जर आपण त्याबद्दल इतकं तक्रारी करणं थांबवलं तर त्या गोष्टी आपल्याला कदाचित लक्षातही राहणार नाहीत. पण बघा, मी माझी यादी संपवणार आहे आता. तर मी त्या गिफ्ट शॉपमध्ये गेले आणि ते म्हणाले, त्यांनी माझ्याकडे असं बघितलं आणि म्हणाले की तू तीच बाई आहेस जिची पॅन्ट हरवली. मी म्हटलं हो, ती मीच आहे. त्यांनी मला पॅन्ट्सच्या 2 जोड्या दिल्या. त्या काही मला नीट झाल्या नाहीत, पण मी कशा तरी घातल्या आणि घरी गेले. आणि दुपारी त्यांचा मला फोन आला की अहो, आम्हाला तुमची पॅन्ट मिळाली. मी विचारलं कुठे होती ती. अहो, ती तिथेच त्या डेस्कमध्ये होती. कोणीतरी त्यावर अपॉइंटमेंट बुक ठेवून दिलं होतं अहो, त्यामुळे ती दिसली नाही. आणि बघा, त्या एका साध्या घटनेतून मला एका लाजिरवाण्या अनुभवातून जावं लागलं ज्याचा मला त्रास झाला. किती जणांची पॅन्ट स्पामध्ये हरवली आहे सांगा बरं. माझ्या आईने 3,500चा नवीन चष्मा हरवला आणि तिने तो चुकून कचऱ्याच्या डब्यात टाकून दिला असावा असं आम्हाला वाटलं. आमचं पाणी 24 तासांसाठी गेलं. माझ्या आत्याच्या डोळ्याला मोतीबिंदू झाला. तिला डॉक्टरांकडे न्यावं लागलं अचानकपणे. ऑफिसमधल्या एका कर्मचाऱ्याशी माझे थोडे वाद झाले एका मुद्द्यावरून. देवची पाठीची शस्त्रक्रिया झाली, त्यामुळे तो माझ्याबरोबर इंडोनेशियाला येऊ शकला नाही. मी 7 दिवसात 47 तास प्रवास करून तिथे गेले आणि तिथे गेल्यावर पूर आला होता, त्यामुळे मी ज्यासाठी गेले ते करूच शकले नाही. अजूनही हे संपलं नाही आहे बरं का. माझ्या आत्याला न्यूमोनियाने हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं गेलं. मी इंडोनेशियावरून परत आले. लगेचच मला हॉस्पिटलमध्ये जावं लागलं. आणि बघा, एवढं कमीत आमची वेबसाईट 2 दिवस चालत नव्हती. कार्यालयातले फोन बिघडले. माझा अंगठा दुखावला गेला. आत्याला मला सांगायला लागलं की आता नर्सिंग होममध्येच तिला राहावं लागेल, ती घरी नाही राहू शकणार यापुढे. माझ्या पोटात व्हायरस झाला. मी हॉटेलमध्ये राहिले होते, तिथे फायर अलार्म चाचणी चालू होती. दिवसभर माझं डोकं उठलं. आणि सगळ्यात शेवटचं पण महत्वाचं, मी माझा प्रोटीन शेक ज्या ग्लासमधून प्यायले त्या ग्लासला देवने डिशवॉशरचा थर दिला होता आणि भिजण्यासाठी ठेवला होता. आणि मला कसा कुणास ठाऊक तो दिसलाच नाही. मी त्यात प्रोटीन शेक ओतलं आणि ते प्यायले. आणि नंतर लक्षात आलं त्यात साबण होता. आणि मग मी नंतर सतत फुगे फुंकत होते. आता मी हे तुम्हाला सांगते कारण अशा गोष्टी आपल्या बाबतीतही घडतात. कल्पना करा, जर आपण त्यातून गेलो. कल्पना करा त्या सैतानाचा किती संताप होईल जर आपण हे सगळं घडत असतानाही आपण शांत राहिलो, कारण तो आपल्याला चिडण्यासाठीच त्रास देत असतो अहो. आमेन. आपण चिडावं म्हणून सैतान आपल्याला त्रास देत असतो. त्याला तुम्ही रागवायला हवे असता, कुरकुर करायला हवे असता, तक्रार करायला हवे असता. आणि बघा, जगात तुम्ही जर सगळ्यांसारखे वागत राहिलात तर लोक आपल्यातला आणि इतरांमधला फरक हा सांगू शकणार नाहीत. आणि म्हणूनच इतरांमध्ये मिसळू नका असं नाही, पण तरीही आपलं वेगळेपण राखा. सतत समोरच्याला संदेश द्या असं नाहीये, तर आपण आपल्या कृतीतून लोकांना संदेश नक्कीच देऊ शकतो. म्हणजे तुम्ही येशूला तक्रार करताना कल्पना करू शकता, दररोज तो जुना मासा खायचा मला कंटाळा आलाय. इथे छान पलंग आणि उशी नसताना झोपायचा मला खरंच खूप कंटाळा आलाय. तो म्हणाला, हे जर तुम्ही मला अनुसरणार असाल, मला माझं डोकं कुठेही टेकवायला जागा नाही. त्याने असं म्हटलं नाही की त्याला अनुसरणं सोपं असणार आहे. तो म्हणाला ते आव्हानात्मक असणार आहे. आपल्या प्रार्थना तक्रार केल्याने नक्कीच निरुपयोगी होतात. त्याऐवजी आपण एकाग्र व्हायला हवं आणि देवाने आपल्या आयुष्यात ज्या चांगल्या गोष्टी केल्या त्याबद्दल कृतज्ञ राहा. हा कार्यक्रम जॉयस मायर मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्रपरिवारांमुळे शक्य झाला आहे.